जय जिजाऊ. मी प्रमोद शिंदे. आज एका महत्त्वाच्या आणखी एका मुद्द्यावर मी तुमच्याशी बोलणार आहे. सेन्सॉर बोर्ड. भारतीय चित्रपटसृष्टीला खूप 100-1 वर्षाची परंपरा आहे. यात अनेक चित्रपट बनलेले आहेत, अनेक चित्रपट आलेले आहेत. प्रत्येक चित्रपटाने एक वेगवेगळी आपला एक ठसा उमटवलेला आहे. त्यात अनेक चित्रपट आहेत, त्या समाजाचे त्या स्तराचे त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत. पण मागच्या काही वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक सेन्सॉर बोर्ड जे आहे ना, ते फक्त एका विशिष्ट विचारसरणीच झालेलं आहे असं दिसून येतं आपल्याला. तसं म्हटलं तर सेन्सॉर बोर्ड हे इंग्रजांची जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा आलेलं होतं. बाकीच्या देशात पण जिथे जिथे ब्रिटिशांची सत्ता होती तिथला सेन्सॉर बोर्ड कधीच संपवलेला आहे. पण आपल्या भारत देशाने ते अजून तसंच लागू ठेवलेलं आहे. तेच नियम, तसेच घिसेपिटे नियम. मुळात म्हणजे कसं होतं की त्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात कोणी आंदोलनं करू नये, त्यासाठी चित्रपटांमध्ये त्यांच्या विरोधात कोणी बोलू नये, अशा उद्देशाने सेन्सॉर बोर्ड काढलं होतं. आजही तोच प्रकार चालू आहे. मग सत्ता कोणाचीही असो, विचारसरणी फक्त या 3.5% लोकांचीच चालते. 3.5% लोक जे आहेत ना, हे लोक ठरवतात की कुठला चित्रपट लोकांनी बघावा, कुठला चित्रपट लोकांनी बघायला पाहिजे, कुठला चित्रपट बनवला पाहिजे, हे ते ठरवतात. भारताला जर एवढं मोठं संविधान दिलेलं आहे, त्या संविधानाने वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपल्याला दिलेला आहे, तर अवैज्ञानिक दृष्टिकोन दाखवणारे चित्रपट यांना चालतात. पण जो टक्का आहे, जो गरीब आहे, शेतकरी आहे, आदिवासी आहे, रस्त्यावरचा आहे, दलित आहे, अल्पसंख्याक आहे, मुस्लिम आहे, ह्यांचे प्रश्न मांडणारे चित्रपट आले तर ह्यांना सेन्सॉर बोर्ड दिसतं. आज भारतभरात अनेक चित्रपट आहेत जे चित्रपट बनवले गेलेले आहेत, पण या सेन्सॉर बोर्डाने थांबवलेत. मित्रांनो, चित्रपट बनवणं एवढं सोपं आहे का? चित्रपट बनवण्यासाठी म्हणजे आता चित्रपट का बनवावा लागतो त्याच्यावर मी बोलतो. ह्याच्या अगोदरची जी आपली क्रांती घडली ती पुस्तकाच्या मार्फत घडली होती. त्यांनी पुस्तक लिहिली, बहुजन विचारांच्या लोकांनी, विचारवंतांनी पुस्तकं लिहिली आणि ते क्रांती घडली होती. आज नाही. आजची क्रांती घडायची असेल तर चित्रपट बनवले पाहिजेत. चित्रपटच क्रांती घडवतोय. चित्रपट लोक बघतात, दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे लोक बघतात आणि त्याच्यावर विचार करतात. त्यामुळे प्रत्येक समाजाला वाटतं की माझा जो म्हणणं आहे, माझा जो अधिकार आहे, माझं काही सांगणं आहे ते लोकांनी बघावं. दलितांचं सांगणं असेल, आदिवासींचं असेल, चर्मकार समाजाचा असेल, आदिवासींचा असेल, मुस्लिम अल्पसंख्याकांचा असेल, गरिबांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, रस्त्यावरची राहणारे माणसं त्यांचे प्रश्न असतील. प्रत्येकाला वाटतं की आमचे प्रश्न लोकांनी बघावेत. यांनी चित्रपट बनवायला सुरुवात केली. त्यांनी कुठून तरी, त्यांच्याकडे पैसा, आधीच हा गरीब समाज, त्यांच्याकडे पैसा नाही, लोक वर्गणीतून हे चित्रपट बनवतात, पैसे काढून इकडून तिकडून पैसे चित्रपट बनवतात, आपले प्रश्न मांडायचा प्रयत्न करतात. मग हे सेन्सॉर बोर्ड काय करतं? चित्रपटावर काट आणतं. त्यांना असं नको, जादूने मुलं जन्माला येतात असले चित्रपट यांना चालतात. कोणीतरी कुठून तरी येतो, चमत्कार आणि काहीतरी करून दाखवतो, तसले चित्रपट यांना चालतात. एक देवी येते, असा आशीर्वाद देते आणि तिला बाईला पुत्र होतो. हे अवैज्ञानिक आहे. 9 साये पुत्र कन्या होती तर का करणे लागे पती, असं संत तुकाराम महाराज म्हणाले होते. पण असे ह्याच्या विरोधात जाऊन हे चित्रपट असे ना पास करतात, सेन्सॉर करतात. पण जे सत्य मांडणारे चित्रपट असतात, ह्या समाजाचं वास्तव मांडणारे जे चित्रपट असतात, त्यांना हे सेन्सॉर बोर्ड खरंच पास करत नाही. चित्रपट आताच माझे मित्र आहेत महेश बनसोडे यांनी एक चित्रपट बनवला, चल हल्ला बोल. ह्या चित्रपटाला ह्यांनी खरं रोखलं. हा चित्रपट वास्तववादी मांडणारा चित्रण आहे. ह्या चित्रपटाला पूर्ण रोखलं. आणि या हरामखोर सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी काय करावं? कोण? नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळ तुम्हाला माहित नाहीत का? नामदेव ढसाळांची त्यात कविता आहे, त्यामुळे हा चित्रपट रोखण्यात आलेला आहे. हे सेन्सॉर बोर्ड का पाहिजे मग आम्हाला हे सेन्सॉर बोर्डच नकोय, जे आमच्या भावनांवर, आमच्या विचारांवर, आम्हाला आमचं वास्तव मांडायला ते नकार देते, थांबवते. हे सेन्सॉर बोर्ड काय करायचं आम्हाला? लोकांचा सिनेमा ही चळवळ उभी राहिली आहे यासाठी. मी भारतभरातल्या प्रत्येक तरुणाला ज्यांना वाटतं की माझं वास्तव लोकांसमोर यावं, अशा प्रत्येकाला विनंती करतो की या लोकांचा सिनेमा चळवळ याच्यात सामील व्हा. असे अनेक चित्रपट आहेत. सेन्सॉर बोर्ड कशा पद्धतीने आहे तुमचे पण चित्रपट, मी काल एक यादी ऐकली, जवळजवळ 100-150च्या आसपास चित्रपट आहेत ज्या सेन्सॉर बोर्डाने अडकवलेत, फक्त हे वास्तववादी मांडणारे आहेत म्हणून चित्रपट. तर ह्या चित्रपटांना आपल्याला बाहेर आणायचं. आपल्याला हे सेन्सॉर बोर्डच नकोय. आपल्याला काय हवंय? आपण एक स्वतःची एक नवीन एक स्वतःची एक
प्लॅटफॉर्म उभं करूया, स्वतःचा एक बेस उभा करूया, चित्रपट काढूया आणि ह्या लोकांना आपण हे सेन्सॉर बोर्ड संपवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे हीच मी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.